आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्तानं महिलांसाठी गोरेगाव पश्चिमेत मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या वसतिगृहाचं उद्घाटन पश्चिम उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते केले गेलं। आधुनिक सुविधांसह महिलांसाठी अतिशय चांगला असा 180 वसतिगृहाचं उद्घाटन आज महिला दिनानिमित्त करण्यात आलं आहे। मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईमध्ये अशा पद्धतीनं 5 ठिकाणी अजून महिलांसाठी वसतिगृह बांधलं जाणार असल्याचं माहिती उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे। जागतिक महिला दिनानिमित्त अमरावती शहरामध्ये महिलांनी बाईक रॅली काढली। महिला आणि बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद अमरावती, महिला आर्थिक विकास महामंडळ उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिलांनी बाईक रॅलीमध्ये सहभाग घेतला। व्यसनमुक्ती, बेटी बचाव, मतदान, जनजागृती यासारखे फलक हातामध्ये घेऊन शहरात बाईक रॅली काढत जनजागृती केली। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा यांच्या मार्गदर्शनामध्ये जनजागृती करण्यात आली। खुलताबाद तालुक्यातील खिरडी गावातील शेतवस्तीवर राहणाऱ्या कष्टकरी शेतकरी महिला आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून एक दिवस अगोदरच या महिलांचा साडी शाल देऊन सन्मान केला गेलाय। बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवारांचे फलक झळकले। सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांचे ठिकठिकाणी फलक लावलेले दिसले। एकच नीती गतिमान बारामती असा सुनेत्रा पवारांच्या फलकावर उल्लेख, तर संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्काराने सन्मानित असा सुप्रिया सुळेंच्या फलकावर उल्लेख आहे आणि हे फलक या ठिकाणी लागले। वर्ध्याची रुपाली चेके जिल्ह्यातील पहिली शाळा वाहन चालक महिला बनली आहे। आर्थिक अडचणींमुळे शाळेच्या वाहन चालकाचा व्यवसाय स्वीकारावा लागला। सुरुवातीला समाजातून विरोध झाला, मात्र तिचं सर्वत्र आता कौतुक होत आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरासह बीड बायपास तसेच देवळाई भागात हिंदू तरुणी महिलांची छेड काढणं, त्यांच्यावर हल्ल्याच्या घटना काही दिवसांपासून समोर येत होत्या। या गुन्ह्यातील आरोपींविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी सकल हिंदू समाजाकडून केली गेली आहे। या संदर्भातील निवेदन समाजाकडून सातारा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत दिलं गेलंय। आज महिला दिनी सरकारनं एलपीजी सिलेंडरच्या किमती 100 रुपयाने कमी करण्याचा निर्णय घेतलाय। 100 रुपये कमी केल्यामुळे देशभरातील लाखो कुटुंबावरील आर्थिक भार लक्षणीयरित्या कमी होईल। विशेषतः आपल्या नारी शक्तीला याचा फायदा होणार आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला पर्यायी मार्ग असलेल्या मनोर महामार्गाच्या दुरावस्थेमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय। अखेर आज या महामार्गाच्या कामाचं भूमिपूजन पार पडलं। यामुळे स्थानिक आणि वाहन चालक, प्रवासी यांना मोठा दिलासा मिळणार आहे। केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते कुडूस येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचा भव्य भूमिपूजन सोहळा पार पडला। या 64 किलोमीटरच्या महामार्गावर तब्बल 1064 कोटी रुपये खर्च करून नव्यानं महामार्ग उभारला जाणार आहे। देवेंद्र फडणवीस यांचे स्टेटस का ठेवले असं म्हणत केस तालुक्यातील लहुरी गावात गणेश चाळक यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक तालुका अध्यक्ष कैलास चाळक यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। गणेश यामध्ये गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अंबाजोगाईमधील स्वामी रामानंद तीर्थ या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। 8 मार्च जागतिक महिला दिन जगभरात साजरा केला जातोय। त्यानिमित्त वाशिमच्या ॲडव्होकेट रामकृष्ण राठी महाविद्यालयात जागतिक महिला दिन सप्ताहाचं आयोजन केलं गेलं। या कार्यक्रमात तृतीयपंथीयांचा सत्कार केला गेला। तसेच तृतीयपंथी किरण अम्मा यांनी तृतीयपंथी यांच्या समोर असलेल्या सामाजिक समस्या या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय। राज्यात सर्वात थंड शहर म्हणून पुण्याची नोंद झाली आहे। शिवाजीनगर वेधशाळेत 11.3 आणि एनडीए येथे 10.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। शिवाजीनगर वेधशाळेत गेल्या 6 वर्षाच्या मार्चमधील निच्चांकी किमान तापमान हे नोंदवलं गेलं आहे।
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। लवकरच ही यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार आहे। या यात्रेची नियोजन बैठक युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पी.व्ही. श्रीनिवास यांच्या उपस्थितीत ऐरोली येथे पार पडली। भारत जोडो न्याय यात्रा यशस्वी करण्यासाठी युवक काँग्रेस देखील पूर्ण ताकदीने उतरणार असून प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून किमान शेकडो युवक या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। जेजुरी औद्योगिक वसाहत येथील पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार क्रीडा संकुलाचे आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ संपन्न पडेल। यावेळेस जेजुरीकरांनी तुतारी वाजवून मोठ्या उत्साहात शरद पवार यांचं स्वागत केलंय। हा उद्घाटन सोहळा पार पडलाय। आज महाशिवरात्री या निमित्तानं रायगडमधील आदिदेव महादेव शंकराच्या मंदिरात पहाटेपासून अभिषेक विधिवत पूजेला सुरुवात झाली आहे। शंकराच्या पूजेला विशेष महत्त्व असल्यानं शंकराच्या पिंडीवर बेलपत्र दुग्धाभिषेक करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। महाशिवरात्रीच्या निमित्तानं सर्वच शंकराच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। रायगड जिल्ह्यातील रोहा येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याची महारांगोळी साकारण्यात आली। या रांगोळीचं वैशिष्ट्य म्हणजे या रांगोळीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे। 3 एकरच्या मैदानात ही महारांगोळी साकारली गेली आहे। 100 कलाकारांनी 40 टन रांगोळीचा वापर करत 72 तास अथक मेहनत करून ही महारांगोळी साकारली आहे। चांदवड महाशिवरात्री आणि जागतिक महिला दिनानिमित्त चांदवड येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं। भाडगाव येथील शिक्षक देव हिरे यांनी खडून महिला दिनानिमित्त आणि शिवरात्र निमित्त फलक रेखाटून स्त्री आणि भक्ती संगम म्हणजे महाशिवरात्री असा संदेश फलकातून दिलाय। हिंगोलीच्या तीर्थक्षेत्र औंढा नागनाथ येथील 8वे ज्योतिर्लिंग नागनाथ प्रभूस प्रथमच आंब्याच्या फळांची सुंदर सजावट केली गेली। नागनाथ प्रभूच्या पिंडीस आणि गर्भगृहास आंब्याच्या सजावटीसाठी औंढा नागनाथ शहरातील शेतकरी माननीय उपसभापती अनिल बापूराव देशमुख यांनी त्यांच्या शेतातील केशर आंबे दिले होते। महाशिवरात्रीच्या निमित्तानं पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात मोठी गर्दी झाली। पेशवेकालीन असणाऱ्या या ओंकारेश्वर मंदिराला मोठा इतिहास आहे। ओंकारेश्वर मंदिर पुणेकरांसाठी जागृत देवस्थान आहे। पुणेकरांनी सकाळपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केली। शिर्डीमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांनी स्थापित केलेल्या कोल्हाळेश्वर महादेव मंदिरात आज भाविकांनी मोठी गर्दी केली। राहता तालुक्यातील कोल्हार गावात असलेले महादेवाचं मंदिर हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असून शिवरात्री निमित्तानं भाविक दर्शनाला गर्दी करतायत। संपूर्ण देशात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। प्रत्येक शिवमंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिरात देखील भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। महाशिवरात्री निमित्त मंदिर परिसरात प्रशासनाकडून योग्य त्या सुविधा पुरवल्या गेल्यात। राज्यातून हजारोंच्या संख्येने भाविक महाशिवरात्री निमित्त भीमाशंकरला दर्शनासाठी येत असतात। अंबरनाथचं प्राचीन शिवमंदिर हे तब्बल 964 वर्ष जुनं असून शंकराचं हे अतिशय जागृत देवस्थान आहे। या ठिकाणी शिवमंदिरात परंपरागत पुजाऱ्यांकडून रात्री 12 वाजता अभिषेक आणि आरती केली गेली। त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं केलं गेलं। दर्शनासाठी भाविकांनी गुरुवारी रात्रीपासूनच मोठी गर्दी केली आहे। अकोल्याचे आराध्य दैवत श्रीराज राजेश्वर या मंदिरामध्ये भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली आहे। महादेवाला फुलांचा हार आणि दुग्धाभिषेक सुद्धा केलं गेलं। महाशिवरात्री निमित्त संपूर्ण मंदिर परिसरात विद्युत रोषणाई सुद्धा केली आहे। महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिराला विद्युत रोषणाई केली गेली आहे। सकाळी 3 वाजता विधिवत पूजा करून मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुलं केलंय। सकाळपासूनच या मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी आहे। सर्व भाविकांना दर्शन मिळावं यासाठी शनिवारी रात्री 9 पर्यंत मंदिर सुरू राहणार आहे।
हिंगोलीच्या श्री क्षेत्र औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री निमित्त भाविकांनी दर्शनाची पर्वणी साधली आहे। औंढा नागनाथ येथील शिवालय गजबजून गेले। हर हर महादेव बम बम भोलेच्या जय घोषात पहाटेपासूनच रात्री उशिरापर्यंत तीर्थक्षेत्र हे भक्तिभावानं नाहून निघाले। वेरूळ येथील 12वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिरात शिवभक्तांनी भक्तिभावानं दर्शन घेतलं। यावेळेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भक्तांची दर्शनासाठी गर्दी बघायला मिळाली। घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांना गाभाऱ्यामध्ये सुद्धा परवानगी दिली गेली आहे। देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी घृष्णेश्वर हे शेवटचं ज्योतिर्लिंग आहे। त्यामुळे घृष्णेश्वर मंदिरात शिवभक्तांची 12ही महिने वर्दळ असते। महाराष्ट्रातील सर्वात मोठं शिवलिंग असणारं सुमारे 1000 वर्ष जुन्या ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी झाली। महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर ठाण्यातील विविध शिवमंदिरांबाहेर भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्यात। देवाला अर्पण करण्यासाठी हातात दूध आणि मध तसेच बेलाची पानं आणि फुले घेऊन भाविक मोठ्या उत्साहात मंदिरात दर्शनासाठी येत आहेत। पाटण तालुक्यातील डाकेवाडी येथील शेतीमित्र डॉक्टर संदीप डाकवे यांनी कपाळाला लावणाऱ्या भस्मावर महादेवाचं सुंदर चित्र तयार केलंय। पूजा करत असलेल्या साहित्यावर केलेलं हे चित्र लक्षवेधी आहे। पूजा साहित्यावर चित्र साकारत डॉक्टर संदीप डाकवे यांनी महादेवाचरणी आपली सेवा अर्पण केली आहे। बीडमध्ये 5000 वर्षाचा इतिहास असणाऱ्या कंकालेश्वर मंदिरामध्ये शिवरात्री महोत्सवाचा उत्साह दिसला। सकाळपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा मंदिराबाहेर लागल्या होत्या। पोलिसांचा सुद्धा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलाय। मनमाडपासून जवळच असलेल्या नागेश्वर मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे। नागेश्वर मंदिरात आकर्षक फुलांची सजावट केली गेली आहे। महिला पुरुषांची सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी गर्दी दिसते आहे। दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा या ठिकाणी बघायला मिळाल्या। ओम नमः शिवाय जय जय घोषणा मंदिर परिसर दणाणून गेला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे काळाराम मंदिर परिसरात दाखल होताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत या ठिकाणी परिसर हा दणाणून सोडलाय। राज ठाकरेंचे काळाराम मंदिर परिसरात जंगी स्वागत केले गेलं। सर्वप्रथम राज ठाकरे यांनी हनुमानाचं दर्शन घेतलं, त्यानंतर त्यांनी प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं। राज ठाकरेंनी यावेळेस मनोभावे प्रार्थना केली। त्यांच्या हस्ते महाआरती सुद्धा केली गेली। अमित ठाकरे यांनी सपत्नीक पूजा केली। गोंदिया जिल्ह्यातील नागरा येथील प्रसिद्ध असलेले प्राचीन पंचमुखी मंदिर हे 270 वर्ष जुनं प्राचीन काळातील शिवमंदिर आहे। मंदिरात शंकराच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली। महाशिवरात्रीनिमित्त रात्री 12 वाजल्यापासून भक्तांनी पंचमुखी शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्या। दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवगड येथील कुणकेश्वर मंदिराच्या जत्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे। या वर्षीचा शासकीय पूजेचा मान हा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना दिला गेला। यावेळेस त्यांच्या समवेत आमदार अभिषेक अडसूळ, उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत उपस्थित होते।